नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. ठळक बातम्या. लांजा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा. रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 20 सभागृह उद्घाटन. नांदगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. खेडमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा सोहळा, रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन. कळंबस्ते येथील देवराई द बॉटॅनिकल गार्डनचे लोकार्पण. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी, तालुका वकील संघ लांजा यांचे संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा लांजा महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती माधव जामदार जिल्हा रत्नागिरी व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी विनोद जाधव, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी वैदेही रानडे तसेच न्यायाधीश, वकील, विविध शासकीय खात्याचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 20 सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या वेळी पालकमंत्र्यांनी सभागृह आणि खर्च यावरून आक्रमक पवित्रा घेतला. 50 लाख कसे खर्च झाले त्याचा तपशील दिल्यानंतरच ठेकेदाराला बिल द्या. आता नगर परिषद आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शहरातील मालमत्ता कर आकारणी पुन्हा होणार असे यावेळी सामंत यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे, सभापती बाबा नागवेकर, बंटी कीर, राजन शेट्टे, तालुका प्रमुख बंडा साळवी, बिपिन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील माळी समाज हॉलमध्ये महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, डिजिटल 7/12, डिजिटल 8 उतारा, रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेट, संजय गांधी निराधार योजना, लाभार्थी नोंदणी, निवडणूक विभागाच्या सेवा आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेडमध्ये सर्व धर्मियांच्या सणांमध्ये भाजपचे वैभव खेडेकर अग्रक्रमाने सहभागी होतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. सामाजिक ऐक्य, परस्पर सौहार्द, प्रेम, बंधुभाव व मानवतेची शिकवण देणारा रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. यावेळी खेडमधल्या मान्यवरांनी मुस्लिम बंधू भगिनींच्या समवेत इफ्तार करण्याचा आनंद वाटला. विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि उपस्थित मुस्लिम बांधवांना पुढील रोजांसाठी खूप शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी खेडचे DYSP शैलेश सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी भेट देऊन उपस्थित मुस्लिम बंधू भगिनींना रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रांताधिकारी कार्यालय व सह्याद्री निसर्ग मित्र संस्था यांच्या पुढाकारातून कळंबस्ते तालुका चिपळूण येथे उभारण्यात आलेल्या देवराई द बॉटॅनिकल गार्डन या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करून करण्यात आले. पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी देवराई बॉटॅनिकल गार्डनची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोकणातील नैसर्गिक संपदा आणि जैवविविधता जपणे ही काळाची गरज आहे. कळंबस्ते येथे उभारलेली हे देवराई केवळ वृक्ष संवर्धनाचा प्रकल्प नसून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी ही देवराई उपयुक्त ठरेल. अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही अधिक ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले. याच्यापेक्षा रात्री गार्डन कसं दिसतं हे बघण्याची संधी मला मिळाली उशिरा आल्यामुळं. आणि एक महसूल खात्याचा अधिकारी काय करू शकतो हे आकाशजींनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय. मला असं वाटतं की वाळू महसूल खात्याच्या माणसानं आणणं हे फार कष्टाचं काम नाही. वाळू, खडी, चिरा हे फोनवर होऊ शकतं. पण 270 जातीची झाडं लावणं, 170 जातीची झाडं लावणं आणि ती भविष्यामध्ये टिकवण्याचा संकल्प करणं
हे महसूल खात्याचं काम हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण महसूल खातं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी येतात. तलाट्यापासून तुमच्यापर्यंत सगळीच लोक चिऱ्याशी निगडीत असतात, वाळूशी निगडीत असतात, खडीशी निगडीत असतात. ते कशा पद्धतीनं असतात हे मला सांगायचं नाही. परंतु प्रांताधिकारी एक विधायक कामाच्या दृष्टीनं काम करतो हे आकाशी तुमच्या प्रांताधिकाऱ्याच्या कालावधीमध्ये आपण करून दाखवलं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. 170 झाडं लावली म्हणजे झालं नाही, तर भाऊंसारखा एक समाजसेवक या संपूर्ण उद्यानाची आता देखरेख करणार आहे. भाऊ, तुम्हाला देखील शब्द देतो, सरकारच्या वतीनं या संपूर्ण परिसराला काय लागलं तर ते देखील देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. परंतु हे सगळं जपणं आणि टिकवणं हे फक्त भाऊ काटदरेंची जबाबदारी नाही किंवा प्रांताधिकाऱ्यांची जबाबदारी नाही, आपल्या चिपळूणकरांची देखील जबाबदारी आहे की आपण जे पैसे खर्च करतो, जे पैसे विकास कामासाठी देतो किंवा अशा उद्यानासाठी देतो, त्याचं जतन करणं ही आपली देखील सगळ्यांची जबाबदारी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.